महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असताना आता दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठं विधान केलंय। नेमकं उत्तम जानकर काय म्हणाले आहेत ते पाहूयात। नाही, गेल्या 2-3 महिन्यापासून हा प्रवाह चालू होता। आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले 4 आमदार जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं, सत्तेमध्ये जावं। अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे खासदार असतील, आमदार असतील हे भूमिका मांडत होते आणि आज जे पवार साहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल। किती आमदार आहेत असे तुमच्यासारखे नाही, मी आणि आमच्या जिल्ह्यातले 4 आमदार आम्ही जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी बोलत होतो, थेट साहेबांशी बोलत नव्हतो। परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणाने आनंद आहे, एक ताकद येईल। याच ठिकाणी ज्या सिंचन भवनला आज मी उभा आहे या ठिकाणी अजितदादांनी माझ्या पाणी सोडण्याचा जो विषय होता त्या विषयाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रखरपणाने टीका केलेली होती। अनेक निवडणुका म्हणजे त्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये म्हणजे जाहीर पद्धतीची टीका केलेली होती। परंतु अजितदादाच्या वागण्यामध्ये मला तसा काय भाव दिसला नाही। त्यांचं पाणी त्यांनी 15 दिवस उशिरा सोडलं निरा डाव्या कालव्याला, पण निरा उजव्या कालव्याला माझ्या आग्रहास्तव 15 दिवस अगोदर सोडलं। त्यामुळे आमच्या माळशिरस तालुक्यातलं सिंचन हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं। शिवाय अजूनही 5-10 कामाच्या वैयक्तिक किंवा राजकीय कामाच्या बाबतीमध्ये मी अजितदादांकडे गेलो होतो आणि त्या वेळेला अजितदादासुद्धा मला सकारात्मक वाटले, चांगल्या पद्धतीची त्यांची भूमिका वाटली। त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आनंदाचा आहे। शेवटी पवार साहेब जे निर्णय घेतील तो अंतिम असेल। ताईकडे सगळा निर्णय दिलाय, ताईंनी सर्व निर्णय घ्यायचा आहे, तर ताईंशी किंवा दादांशी तुमचं काही बोलणं झालंय की असं? नाही, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही, परंतु जयंत पाटील साहेबांशी आम्हा आमदार लोकांचं बऱ्याच वेळेला चर्चा झाली आणि त्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी ते पवार साहेबांपर्यंत पोहोचवलं। आम्ही डायरेक्ट पवार साहेबांना कधी बोललो नव्हतो। किती आमदार आहे? आमदार किती आहेत? सगळे आमदार तुम्ही सोलापूरचे सोडून किती? नाही, बाकीचे आमदारांनी वेळोवेळी पवार साहेबांसमोर भूमिका मांडली असेल, परंतु आम्ही 4 आमदारांनी जयंत पाटील साहेबांच्या मार्फत पवार साहेबांपर्यंत हे पोहोचवावं ही भूमिका आम्ही मांडलेली होती। नाही, अस्वस्थता असं म्हणण्याऐवजी मतदारसंघामध्ये विविध कामं असतात, विकास कामं असतात, अडीअडचणी असतात, दररोज आमदारांना त्या ठिकाणी फेस करावं लागतं। अनेक माध्यमातून सरकारची त्या ठिकाणी गरज असते आणि म्हणून आमदारांची भूमिका होती की पवार साहेबांपर्यंत जयंत पाटलांच्या माध्यमातून पोचवावं। आणि दुसरी गोष्ट राहिली की मला असं वाटत होतं की अजितदादा आपल्याला सांभाळून घेणार का? इतक्या पराकोटीची टीका केल्यानंतर अजितदादा आपल्या बाबतीमध्ये काय हे करणार? परंतु 8-10 वेळेला ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला त्यांनी म्हणजे तातडीनं लक्ष घालून ती कामं करण्याच्या संदर्भानं आणि निरा राईट कॅनॉलचं पाणी मला 15 दिवस अगोदर सोडलं, हे अजितदादांचं सकारात्मक रूप वाटलं। म्हणून